दिल से निकलेगी न मरकर भी वतन की उल्फत, मेरी माटी से भी खुशबू ए वफा आएगी। आपल्या देशाप्रती आपला प्रेम, आपला जिव्हाळा व्यक्त करणाऱ्या या पंक्तीतून आपण आज या तिरंगी ध्वजाला मानवंदना देणार आहोत। नांदेड जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांतून वर्षभरातून होणाऱ्या आपल्या उपक्रमात योजनात राबविण्यात येणाऱ्या योजना यांच्या कल्पक अशा सुरेख रीतीनं जी मांडणी केलेली आहे, या मांडणीच्या साहाय्यानं आज तिरंगी ध्वजाला स्मरून या ठिकाणी मानवंदना देण्याचं संचलन या ठिकाणी सुरुवात होते आहे। संचलनात सहभागी पथकाचं नेतृत्व करत आहेत परेड कमांडर डॉक्टर अश्विनी जगताप, पोलीस उपअधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी संभाग, सेकंड परेड कमांडर श्री विजय कुमार लिंगे, राष्ट्रीय पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय नांदेड। सर्वप्रथम केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफ मुदखेड यांचं आगमन या संचलनासाठी होते आहे। केंद्रीय राखीव पोलीस दल हे भारतीय संघराज्याच्या अंतर्गत सुरक्षा राखण्यासाठी सोपवलेली जबाबदारी पूर्ण करते। हे देशातील सर्वात जुने केंद्रीय निमलष्करी दल आहे। या सीआरपीएफ जवानांच्या माध्यमातून मानवंदना। जलद प्रतिसाद पथक सीआरपी यानंतर आपल्या समोर येत आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अंतर्गत सुरक्षा राखण्यासाठी हे मदत करतं। वशिष्ठ दिक्कत दंगा नियंत्रण पथक आरसीपी हे विशेषतः प्रशिक्षित पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचं पथक आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कुशलतेनं दंगल सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी हे दल कार्यरत असतं। यामध्ये पोलीस उपनिरीक्षक श्री विलास पवार आणि उमेश कदम। यानंतर येत आहे सशस्त्र पोलीस पथक, पोलीस मुख्यालय नांदेड, नेतृत्व करत आहे पोलीस उपनिरीक्षक श्री शिंदे, पोलीस उपनिरीक्षक श्री सुरेश सेंचे। गंभीर अशा परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीचा समन्वय करण्यासाठी स्थापन केला आहे। सशस्त्र अशा महिला पोलीस पथकांचंही संचलन या ठिकाणी होत आहे। महिला सशस्त्र पोलीस पथकाद्वारे ही मानवंदना या ठिकाणी संपन्न होते आहे। पोलीस उपनिरीक्षक श्रीमती शालिनी गजबारे या ठिकाणी नेतृत्व करत आहेत। यानंतर येत आहे सशस्त्र पोलीस पथक ग्रामीण विभाग, सशस्त्र पोलीस पथक ग्रामीण विभाग, परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक सुनील बुलंगे हे नेतृत्व करत आहेत। याचे परीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक श्री प्रदीप साखरे हेही यात सहभागी आहेत। त्यानंतर गृहरक्षक दल हे स्वयंसेवी दल आहे, जे दल पोलिसांना अंतर्गत सुरक्षा राखण्यासाठी मदत करतं। आपत्कालीन परिस्थितीमध्ये समुदायाला मदत करण्याचं काम गृहरक्षक दल करतं। प्लाटून नायक जयवंत अटकोरे गृहरक्षक दल आणि प्लाटून नायक रवी जनते। याच गृहरक्षक दलाचे महिला पथक सेक्शन लीडर श्रीमती छाया वाघमारे आणि सार्जंट श्रीमती मंगल बाराते यांच्या वतीनं ही मानवंदना। यानंतर येत आहे अग्निशमन दल प्लाटून। या पदाचे संचालक होत आहे अग्निशमन अधिकारी श्री निलेश कांबळे, नांदेड शहर महानगरपालिका नांदेड। त्यानंतरचं या ठिकाणी संचलन आणि मानवंदना देण्यासाठी
राजश्री श्री छत्रपती सैनिकी विद्यालय एससीएच सदोईचं पथक या ठिकाणी मानांकना देत आहे. शिवराज कदम आणि मोहित रावणगावकर त्याचं नेतृत्व करत आहेत. सैनिकी शाळेतून भावी विद्यार्थ्यांना, भावी नागरिकांना, भावी सैनिक दलात समाविष्ट होण्यासाठीचं प्रशिक्षण घेण्याचे हे विद्यार्थी. यानंतर येत आहे राष्ट्रीय छात्र सेवा पथक अर्थात एनसीसी. स्वराज बोरगावे, कुमारी रंजना यादव हे याचे नेतृत्व करत आहेत. शाळा आणि महाविद्यालयात तरुणांना भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी एनसीसी हा प्रशिक्षण देतो. तदनंतरचं पथक महसूल पथक आहे. या वर्षीच्या संचलनामध्ये विशेषत्वानं पहिल्यांदाच मानवंदना देण्यासाठी महसूलचं पथक आहे. विशेष आणि गौरवाची गोष्ट अशी की कोतवालपासून अगदी उपजिल्हाधिकारी पदापर्यंतच्या सर्व मान्यवर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश या महसूल पथकानं आपल्या सर्वांच्या समोर मानवंदनेतून दिलेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणाची वाढ व्हावी, शरीराची तंदुरुस्ती राखण्यासाठीची गरज लक्षात यावी आणि कौशल्यांची वृद्धी व्हावी